श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 61वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या खंडात पोहोचलेलो आहोत. तरी कृपया हे रामायण वाचन जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की वेळेत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आता आपण आजचा सर्ग वाचूया. आपल्या सेनेला पुढे पाठवून अयोध्येत 1 महिना राहिल्यानंतर शत्रुघ्न एकटाच मधुबनाच्या मार्गावर वाटचाल करू लागला. तो मोठ्या वेगाने पुढे पुढे निघाला. रघुकुलाला आनंदित करणारा शत्रुघ्न रस्त्यात 2 दिवस घालविल्यावर 3ऱ्या दिवशी महर्षी वाल्मिकींच्या पवित्र आश्रमात जाऊन पोहोचला. ते सगळ्यात उत्तम असे वसतीचे ठिकाण होते. तेथे त्याने हात जोडून मुनिश्रेष्ठ वाल्मिकींना प्रणाम केला व मग तो म्हणाला, भगवान, मी माझे मोठे बंधू श्री रघुनाथांच्या कामासाठी इकडे आलो आहे. आज रात्री मी इथं थांबू इच्छितो आणि उद्या सकाळी वरुण देवाच्या अधिपत्याखाली असलेल्या पश्चिम दिशेला जाईन. शत्रुघ्नाचे हे म्हणणे ऐकून मुनिवर वाल्मिकी त्या महात्म्याला सस्मित वदनाने म्हणाले, महायशस्वी वीरा, तुझं स्वागत असो. सौम्य, हा आश्रम रघुवंशीयांसाठी जणू स्वतःचंच घर आहे. तू निशंक होऊन माझ्याकडं आसन, पाद्य आणि अर्घ्य यांचा स्वीकार कर. तेव्हा तो सत्कार ग्रहण करून शत्रुघ्नाने फलमुळांचे भोजन केले. त्यामुळे त्याला तृप्ती वाटली. फळमुळे खाल्ल्यावर तो महर्षींना म्हणाला, मुने, या आश्रमाजवळ जे हे प्राचीन काळचं यज्ञ वैभव दिसत आहे ते कुणाचं आहे बरं? कुण्या यजमानानं नरेशानं इथं यज्ञ केला होता? त्याचा हा प्रश्न ऐकून वाल्मिकी म्हणाले, शत्रुघ्ना, पूर्वकाळी ज्या यजमान नरेशानं हा यज्ञमंडप उभारला त्याची माहिती सांगतो, ती ऐक. तुझा पूर्वज राजा सुदास या भूमंडलाचा स्वामी होता. त्या भूपालाचा वीरसह नावाचा एक पुत्र होता. तो पुत्र मोठा पराक्रमी आणि अत्यंत धर्मात्मा होता. सुदासाचा तो शूरवीर पुत्र बाल्यावस्थेतच एके दिवशी शिकार खेळण्यासाठी वनात गेला. तिथं त्याला वारंवार सगळीकडं संचार करीत असलेले 2 राक्षस दिसले. त्या 2 घोर राक्षसांनी वाघाचं रूप धारण करून कित्येक हजार मृग मारून खाल्ले. तरीही ते संतुष्ट झाले नाहीत आणि त्यांची पोटं भरली नाहीत. सुदास पुत्रानं त्या 2 राक्षसांना पाहिलं. त्याबरोबरच त्यांच्याकडून निर्गृम केलं गेलेलं ते उजाड वन पाहिलं. त्यामुळं त्याचा संताप अनावर झाला आणि त्यानं त्यांच्यातल्या एका विशाल बाणानं त्याला मारलं. एकाला धराशायी केल्यावर तो पुरुषप्रवर सौदास निश्चिंत झाला. त्याचा अमर्ष जात राहिला आणि तो त्या मेलेल्या राक्षसाला निहाळू लागला. दुसऱ्या राक्षसाच्या मृत पावलेल्या साथीदाराला जेव्हा सौदास पाहत होता तेव्हा त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकून त्या दुसऱ्या राक्षसाला मनोमन चीड आली. मग तो सौदासाला म्हणाला, महापापी नरेशा, तू माझ्या निरपराध मित्राला मारलं आहेस. आता मीही याचा बदला घेईन. असे म्हणून तो राक्षस तिथंच अंतर्धान पावला. त्यानंतर दीर्घकालानंतर सुदास कुमार वीरसह तथा मित्रसह अयोध्येचा राजा झाला. त्याच राजा मित्रसहानं या आश्रमाजवळ अश्वमेध नावाच्या महायज्ञाचं अनुष्ठान केलं. महर्षी वसिष्ठ आपल्या तेजोबलानं त्या यज्ञाचं रक्षण करीत होते. त्यांचा तो महान यज्ञ खूप वर्षपर्यंत चालू राहिला. तो भारी धनसंपत्तीनं संपन्न यज्ञ देवांच्या यज्ञाची बरोबरी करणारा होता. त्या यज्ञाची समाप्ती
समाप्ती झाल्यावर पूर्वीच्या वैराचं स्मरण बाळगणारा तो राक्षस वसिष्ठांचं रूप धारण करून राजापाशी आला आणि म्हणाला, राजन, आज यज्ञाच्या समाप्तीचा दिवस आहे, तेव्हा आज तू मला त्वरित मांसयुक्त भोजन दे. याविषयी कोणताही अन्य विचार करू नकोस. ब्राह्मण रूपधारी राक्षसाचे ते बोल ऐकून राजाने स्वयंपाक कुशल आचारी बोलाविले आणि तो म्हणाला, तुम्ही सत्वर मांसयुक्त हविष्य शिजवा आणि ते असं सिद्ध करा की ज्यातून स्वादिष्ट भोजन व्हावं, तसंच माझे गुरुदेव त्यानं संतुष्ट व्हावेत. महाराजांची ही आज्ञा ऐकताच आचारी मनोमन घाबरले. ते पाहून पुन्हा त्या राक्षसानंच आचार्याचा वेश धारण केला. त्याने मनुष्याचे मांस आणून राजाला दिले आणि तो म्हणाला, हे मांसयुक्त अन्न हविष्य म्हणून घेऊन आलो आहे. हे मोठंच स्वादिष्ट आहे. नरश्रेष्ठा, आपली पत्नी राणी मदयंती सह राजा मित्रसहाने राक्षसाचे आणलेले ते मांसयुक्त भोजन वसिष्ठांसमोर ठेविले. थाळीत मानवाचे मांस वाढले गेले आहे हे समजताच ब्रह्मर्षी वसिष्ठ अत्यंत क्रुद्ध झाले आणि म्हणाले, राजन, तू मला असं भोजन देऊ इच्छितोस, त्या अर्थी तुझंही भोजन हेच असेल यात शंका नाही. अर्थातच तू मनुष्यभक्षी राक्षस होशील. हे ऐकून सौदासने देखील क्रुद्ध होऊन हातात जल घेतले आणि वसिष्ठ मुनींना शाप देण्यास प्रारंभ केला. तोपर्यंत त्याच्या पत्नीने त्याला अडविले आणि ती म्हणाली, राजन, भगवान वसिष्ठ मुनी आपणा सर्वांचे स्वामी आहेत, म्हणून तुम्ही आपल्या देवतुल्य पुरोहितांना प्रतिशाप देणं योग्य नव्हे व ते तुम्हाला अशक्यच आहे. तेव्हा धर्मात्मा राजाने तेल बलसंपन्न असलेले ते क्रोधमय जल खाली टाकिले आणि ते आपल्या दोन्ही पायावर शिंपडले. असे केल्यामुळे राजाचे दोन्ही पाय तत्काळ ठिपक्यांचे झाले. तेव्हापासून राजा सौदास कल्माशपाद या नावाने प्रसिद्ध झाला. त्यानंतर पत्नीसह राजा वारंवार प्रणाम करीत वसिष्ठांना म्हणाला, ब्रह्मर्षे, तुमचंच रूप धारण करून कुणीतरी मला असं भोजन करण्यासाठी प्रेरित केलं होतं. राजाधिराज मित्रसहाचे ते म्हणणे ऐकून आणि त्या राक्षसाची करणी जाणून घेऊन वसिष्ठ पुन्हा त्या नरश्रेष्ठ नरेशाला म्हणाले, मी रुष्ट होऊन जे काही म्हणालो ते व्यर्थ ठरविणं आता शक्य नाही. परंतु यातून सुटका होण्यासाठी मी तुला एक वर देईन. राजेंद्र, तो वर असा आहे की हा शाप 12 वर्षापर्यंत राहील. त्यानंतर या शापाचा अंत होईल. माझ्या कृपेने तुला या घडलेल्या गोष्टींचं स्मरण राहणार नाही. अशा प्रकारे त्या शत्रुसूदन राजाने 12 वर्षापर्यंत तो शाप भोगल्यावर पुन्हा आपले राज्य प्राप्त करून घेतले आणि प्रजाजनांचे निरंतर पालन केले. रघुनंदना, त्याच राजा कल्माशपादाच्या यज्ञाचे हे सुंदर स्थळ माझ्या या आश्रमाजवळ दिसते आहे की ज्याविषयी तुम्ही विचारित होतात. महाराज मित्रसहाची ती अत्यंत दारुण कथा ऐकून शत्रुघ्नाने महर्षींना प्रणाम करून पर्णशालेत प्रवेश केला. इथे 61वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 62वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.